मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय रसद पुरवतं आणि त्यांचे आमदार देखील पैसे आणि रसद पुरवतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। उद्धव ठाकरेंचे आमदार देखील मराठ्यांना रसद पुरवतात, एकेका आमदारानं 10 ते 15 लाख रुपये दिलेत असा आरोप देखील लक्ष्मण हाकेंनी केलाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये बोलत असताना लक्ष्मण हाके यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। घटनेच्या विरोधात आहे, मग तुम्ही त्याला कायदेशीररित्या चॅलेंज का करत? हे बघा साहेब, भुजबळ साहेब म्हटले की आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत। हे बघा साहेब, कायद्यात तर चॅलेंज करूच आम्ही, सामान्य नागरिकही चॅलेंज करेल, एका PIL द्वारे सुद्धा चॅलेंज होऊ शकतं आणि ते चॅलेंज करतील, आमची ती लिगल टीम आहे, करतील। प्रत्येक गोष्ट आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागायची का हो? म्हणजे तुम्ही असे बेजबाबदार वागणार का हो? तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेताना, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना, विधानसभेची शपथ घेत असताना मी या महाराष्ट्रामधल्या एखाद्या कम्युनिटीबद्दल, त्यांच्या हक्क अधिकाराबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही, अपपर भाव बाळगणार नाही, असा त्या शब्दाचा अर्थ, आकस बाळगणार नाही, हा तो शब्दाचा अर्थ असतो। अजितदादा पवारांचे आमदार मात्र त्या जरांगे पाटलाला रसद पुरवतात, डिझेल पुरवतात, गाड्या पुरवतात, माणसं पुरवतात। शरदचंद्रजी पवार जाऊन त्या बेकायदा मागणीला सपोर्ट करतात। रोहित पवारची IT सेल त्यांना रात्रंदिवस त्यांना सपोर्ट करते। तीच सगळी लोक मुंबईला येतात, मुंबईमध्ये आल्यानंतर परत सुप्रिया सुळेंपासून ते बंडू जाधवापासून ते अंबादास दानवेपर्यंत तिथं जाऊन बसतात। ह्या माणसांना ही मागणी मान्य झाली बेकायदा, तर या महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काय घडू शकतं? तुम्ही एक मिनिट, मी तुम्हाला थांबवतो जसं तुम्ही नावं घेते तिथे की या आंदोलनाला गाड्या पुरवतात, रसद पुरवतात, पैसे पुरवतात, अजित पवार, शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे आमदार। तुम्ही 3 नाव प्रामुख्याने घेतली, अजित पवार, शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, तुम्ही 4 नावं घेतली। हे रसद पुरवत असं तुमचा आरोप आहे? 100%। मी फील्डवर आहे, मी गावोगावी जातोय, ते त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे। बजरंग सोनवणेंची स्टेटमेंट मी तुमच्यासमोर पाहिजे तेवढी देतो। अजितदादा पवारांचे आमदार प्रकाश सोळंकी आणि विजयसिंह पंडित यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे, आम्ही मनोज दादांबरोबर आहोत म्हणून। राजेश टोपेनी बरोबर असणं असं सांगणं वेगळं, अनेक जण सांगतात की आम्ही बरोबर आहोत, आंदोलनात आमचा पाठिंबा आहे। रसद पुरवणं हा तुम्ही जो मुख्य मला सांगा मुंबईपर्यंत कसे येतात ते? मुंबईपर्यंत गाड्या कुठून येतात? त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठून येतो? त्याला डिझेल कुठून पुरवलं जातं? मनोज जरांगे काय कारखानदाराचा मुलगा आहे का? आमदार खासदाराचा मुलगा आहे का? हे हलतं कुठून सगळ्या गोष्टी? कार्यकर्ते असतील, कार्यकर्ते तर आहेतच, पण एका आमदारानं 10-10, 15-15 लाख रुपये, जनतेत चर्चा आहे